सिटी सेंटरला पोचू लाईक म्हणजे आपलं बघा 1500 रुपये होतील सिटी सेंटर. ही अशी इकडे ट्रेन आहे ना, ट्रेनमध्ये बसले ना 1 तासाने पोचवायला आपल्याला करून झालं मस्त. तर मी बरं आता खालचं सीन बघायला जावं तर बाबा कसली गचरी इथं दिसं बघतं इकडं जसा कालोख होत चाललाय तशा लाईटी मग असल्या भारी खतरनाक ना. इकडनं बघा कसं दिसतं रात्री लय भारी ना. आपल्याला पाणी बिणी पाहिजे. स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी चालले फ्रान्सला. पण फ्रान्सला जायला आपल्याला लागतं विजा शेंगन विजा आहे. म्हणजे तो ऑलमोस्ट 29 कंट्री कवर करतो आहे. तुम्ही मागं माझ्या रिंगमध्ये बघितलं असेल कसा अप्लाय करायचा. पण तरी मी पुन्हा एकदा जरा बेसिक्सची डिटेल देतो आहे. लाईक म्हणजे बघा आपल्याला त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट करावं लागतात, काय काय प्रोसेस असते, कशी ॲम्बॅसीची अपॉइंटमेंट घ्यायची असते. तर मी शॉर्टकट जरा सांगतो, तुम्ही पण जरा समजून घ्या. जरा घाई गडबडीन मला यो विजा भेटले म्हणजे तर जरा लय फास्ट झाले जरा. तर डॉक्युमेंट म्हणजे तुमचा पासपोर्ट पाहिजे, ॲटलीस्ट 6 मंथ त्याची व्हॅलिडिटी पाहिजे. परत पाहिजे तुमची बँक स्टेटमेंट 6 मंथची. त्याच्यात 3-4 लाख म्हणजे कंटिन्युअसली म्हणजे लाईक 6 महिन्यापासून ते तिथे स्टेबलच पाहिजे पैसे. नाही तर तुम्हाला विजा करायचं आहे आपल्या आता ना, तुम्ही जाल ना का आदल्या दिवशी 3-4 लाख टाकाल, त्या काय जमन आहे. 3 वर्षाची IT फाईल कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे. प्लस मेन असतं ॲक्च्युली याच्यात मेन असतं म्हणजे कवर लेटर हा खूप इम्पॉर्टंट असतो. कारण की कवर लेटरमध्ये तुम्ही तुमचं सगळं मेन्शन केलेलं असतं का भाई याच्यात ह्या गोष्टी मी आहेत, माझा एवढा फंड आहे, मी तिथे जॉबला आहे, या लाईक इथे बिझनेस आहे माझा. तर म्हणजे त्यांना काय असतं शुअरिटी का बाबा ह्यो आमच्या तिकडनं देशातून इकडं रिटर्न येईल. अशा बऱ्याच प्रोसेस असतात. परत तुमचे जर बिझनेस करत असेल तर बिझनेसचे सर्टिफिकेट लावा, उद्यम आधार, बिझनेस GST वॉटेवर काय असेल ते गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट लावा. नाही तर तुम्ही जर कामाला असेल तर कामाची तुमची पेमेंट स्लिप लावा 3 मंथची. आणि तुमचा करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटची स्टेटमेंट लावा. अशा बऱ्याच गोष्टी असतात. तो परत तुमची ट्रॅव्हल आयटनरी खूप परफेक्टली बनवावी लागते. का इथून इथं जाणार आहे, तिथून तिथं. आणि इंटरनल तुम्ही ट्रॅव्हल कसे करणार ते पण त्यांना शो करावं लागतं. तर मी माझ्या याच्याने ना लाईक काय बोलतात माझ्या विजाला मी युरेल पास लावलेला. तो रिफंडेबल असं काय टेन्शन नका घेऊ ना. खालीवर तुम्ही फ्लाईटच्या याच्यात म्हणजे इंटरनल फ्लाईटमध्ये पैसे वेस्ट करूच नका. मी सांगते युरो रेल पास घ्या, क्लूक आगोडा कुठल्याही ॲपवर नाही घ्या, फ्री कॅन्सलेशन असते तो लावून टाका भाई. काय टेन्शन नाही काय नाही. आणि मस्त चांगला कव्हर लेटर बनवून त्यांना द्या. आणि अजून काय डमी फ्लाईट तिकीट कंपल्सरी असतात. ते तिथे लिहिलेलं नसते पण भाई डमी फ्लाईट द्यायचं असते. कारण की त्यांच्या म्हणजे काही जण मागतात काही नाही मागत, पण आपण दिलेला बरा. आणि नंतर मग हे डॉक्युमेंट तुम्ही प्रॉपर म्हणजे जमा करायचे. डॉक्युमेंट 1600-1500 बरे असतात. डॉक्युमेंट जमा करायचे. डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर VFS म्हणजे लाईक तुम्हाला फ्रान्सचं करायचं फ्रान्स VFS गुगलवर टाकायचं. क्रिएट ॲप्लिकेशन अकाउंट बनवून त्याच्यानंतर मग अख्खा फॉर्म फिलअप करायचा. लाईक तुम्ही कुठे राहणार आहात, तुमचं पूर्ण नाव, पासपोर्टवर जी बेसिक डिटेल असते ती टाकायची आहे. परत तुमचे काय बिझनेस आहे, बऱ्याच अशा नॉर्मल गोष्टी असतात. बेसिकली म्हणजे लहान मुलगा इझिली फॉर्म भरेल असा फॉर्म येतो. पण एवढा पण त्याला काय म्हणजे तुम्ही याच्या नका घेऊ का भाई त्याला इझिली भरू. जरा 4-5 वेळा जरा उलटा पालटा समजलं ना. आणि हे फॉर्म भरून झाल्यानंतर मग तुम्हाला घ्यायची असते ॲम्बॅसीची अपॉइंटमेंट. तर ती ॲम्बॅसीची अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी सगळे कागदपत्र घेऊन पोचा. म्हणजे कसं टेन्शन नाही. आणि तुम्हाला कुरिअर फी आणि बऱ्याच गोष्टी रिलेट असतात. तर एक अराऊंड पकडा एक माझा तरी खर्च झाला 15,000 खर्च झाला. तर तो 15,000 खर्च मी विचार करतो जर विजा नाही भेटला फ्रान्सचा तर माझा फ्रान्सचा विजा रिजेक्ट झाला तर 15,000 लॉस गेले असते. एनिवेज भेटला देवाची कृपा. तर बघूयात कसं होतं. कारण की माझ्याकडे 13-14 ऑलरेडी कंट्री झाले आहेत. बऱ्याच म्हणजे एशियन बऱ्याच ऑलमोस्ट झालेले आहेत. तर त्याही पण विचार केला असेल भाई बरं की लई फिरतं जरा द्यावा. आता मी मागे एक रत्नागिरीला डॉक्टरकडे गेलो. ते तर म्हणजे ऑलमोस्ट आउट ऑफ कंट्रीचंच असतात. तर ते बोलतात मी ऑस्ट्रियाचा गेला माझा रिजेक्ट केला, तर जर्मनचा गेला रिजेक्ट केला, नंतर ते अप्लायच केला. तर मी त्यांना बोललो काय असलं सांगा बरं मी हेल्प करेन तुम्हाला. तर ते बोलले ठीक आहे चालेल. ती बाजूची गोष्ट पण मी माझं सांगते. आणि ही फ्लाईट मला मुंबईवरनं दिल्ली आहे आणि दिल्लीवरनं माझी फ्रान्सची फ्लाईट आहे. तर मी त्या फ्लाईटची जरा वेटिंग करतो आहे. आणि इकडं बघा मस्त कमलाची फुला. म्हणजे भाई यो विजा एवढा म्हणजे ना तुमचा डॉकआउट होईल हे डॉक्युमेंट जमा करता खरंच शेंगन विजा घ्या ना. म्हणजे डोक्याला ताप आहे. बाकीचे तुम्ही थायलंड, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर इझिली विजा भेटतात. पण शेंगन विजा भेटायला थोडा खूप म्हणजे कठीण पण आहे. आणि प्लस डॉक्युमेंट एवढे जमा करायला लागतात
भाई खतरनाक. मी अक्षरशः हँग झालतो. 15 तासाची फ्लाईट पकडून, म्हणजे काल मुंबईला मी मुंबईवरनं 11ची फ्लाईट पकडली, 11ची 12 झाली. नंतर मग ती गेली दिल्लीला, मग दिल्लीवरनं आता इथं पोचले. आता आपल्याकडं वाजले 4:30 ना, इथं वाजले एक 12च्या आसपास, म्हणजे 4.5-5 तास मागे आहे. तर 15 तासाचा इकडे हे करून मी पोचले. आता गारे ट्रेन स्टेशन आपल्याला जायचं सिटी सेंटरला. तर गारे ट्रेन स्टेशनला जाऊन आपण एक 13 म्हणजे युरो देऊन सिटी सेंटरला पोचू. लाईक म्हणजे आपलं बघा 1500 रुपये होतील सिटी सेंटरला जायचे. तर इकडनं आपल्याला पकडायचे मेट्रो. इकडं बघा योग कसा इकडं यायला फ्रान्सला आलो ना, लगे इकडं तिकडं लोललेलं दिसलंच कोण ना कोण. एनिवेज आपल्याला बरंच बघायला भेटतील. तर वजन यावर आहे भाई, 17 किलोचं वजन आहे. लय खतरनाक. नमस्कार कडकून आहे ना, या बघा एअरपोर्ट. असं काय लय भारी असतं ना. आणि हा इमिग्रेशनचा बोलतात काय इंडियन पासपोर्ट असं आहे तसं आहे. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे ना असं बोलताना, कारण की असं काहीच प्रॉब्लेम नाही ना, काय ना. एअरपोर्टला गेलो इमिग्रेशनला, पासपोर्ट दिला फक्त, बाकी काय नाही. मला मात्र ते सर्वात सेफेस्ट नाही म्हणजे फास्टेस्ट इमिग्रेशन माझा इथं झालं आहे. मी जरा घाबरलेलो, कारण की फर्स्ट टाईम मोठ्या कंट्रीला व्हिजिट करते. तर एवढा पण नव्हतं घाबरलं, पण जाऊ दे बरं. काय ही वजन एवढं आहे ना, ही छोटी बॅग आहे इथं, हे 3 किलो. पाटणी ही 17 किलो आहे. लई डेंजर वजन आहे. आणि लोक बोलतात की पासपोर्ट आपला असं आहे तसं आहे. काही बांगलादेशी लोकांना काझाकिस्तानचा नुसता विजा घेण्यासाठी 20 ते 30 हजार खर्च करायला लागतं आहे ना. आपल्याला फुकट येतं एंट्री. अशा बऱ्याच कंट्री आहेत, मलेशिया झाली, थायलंड झाली, अशा बऱ्याच कंट्री आहेत त्याला आपल्याला इझिली ॲक्सेस भेटतो, म्हणजे विजा फ्री कंट्री आहेत. खरंच आपला पासपोर्ट स्ट्रॉंग आहे. अशी नॉर्मलशी गोष्ट आहे. लाईक तुमच्या पण घरी कोण अननोन पर्सन आला तर तुम्ही त्याला विचारणार ना, भाई कशाला आलेत, का आलेत, कोणी आला तरी तुम्ही विचारणार ना. तसंच इथं पण आहे. तुम्ही कुठल्याही कंट्रीत गेल्यावर तुमचा राहणं खाणं, म्हणजे लाईक तुम्ही कुठं फिरणार आहेत, काय तुमचं रिटर्न तिकीट ह्या गोष्टी दाखवणार ना. तसं इमिग्रेशन असं आहे. एवढा काय पासपोर्टचा जरी तुम्ही बोलता इंडियन पासपोर्ट असं आहे तसं आहे, काहीच नाही. तुम्ही तुमचा सगळा क्लिअर ठेवा ना. तुमचे लाईक या कंट्रीचे रूल्स असतात की एवढे पैसे कॅरी केले पाहिजे. माझ्याकडनं नाही विचारलं, पण मी सांगतो या गोष्टी तुम्ही रेडी राहा. कशाला तुम्ही हलगर्जीपणे राहता. जाऊ आपण सिटी सेंटरला आणि बघूयात कसे काय म्हणजे आपला प्रवास होत आहे. एअरपोर्टमधनं तुम्ही उतरलं का इकडं बघा, या साईडला एक कॅशचा म्हणजे हे भरावं लागतं आहे. आणि इकडं तुम्ही लाईनीत उभे राहिलं की कार्डचा असतो. म्हणजे हे बघा हे असे हे भेटतात. इथं याचे 2 युरो घेतात आणि तिकिटाचे 13 युरो घेतात, म्हणजे टोटल 15 युरो. हे बघा ही अशी एक करन्सी. तर आपण जाऊ मेट्रोत. तापमान इथं बाबा 1 डिग्री सेल्सिअस. भाई खतरनाक. कसली थंडी असतं. लई डेंजर. इकडं आपण बघूयात आता मेट्रोला एंट्री घेऊ. कसा काय इकडचा पावस होतं, कसा काय नाही. लई थंडी आहे. नुसत्या तोंडातून वाफा येतात. तर जेव्हा आता इथनं एंट्री, तर ही अशी इकडं ट्रेन आहे ना. ट्रेनमध्ये बसले ना 1 तासाने पोचवायला आपल्याला आपल्या सिटी सेंटरला. तर बघूयात कसं काय होतं. स्टेशन इथंच पाठी दे ना. थंडी एवढी आहे बाबा, लय डेंजर. तर स्टेशनच्या इथनं 1-2-3 मिनटावरच बाय वॉक नाही. आता हॉस्टेल आहे. हॉस्टेलचे पडलेत एक अराऊंड 3000 पर डे. लय महाग आहे. याच जागी थायलंड असतं तर 500 रुपये नाही, इथं 3000 रुपये. तो तिकडं समोर स्टेशन आहे. हे बघा इथं समोर स्टेशन. इथं आहे माझा हॉस्टेल आहे बघा. हे हॉस्टेल आहे. चला आता एंट्री घेऊ. 3ची चेकिंग आहे. आता भेटतं का नाही काय माहिती. बघूया. कसली थंडी आहे बाबा, लय डेंजर. रिसेप्शन इकडे आहे. चेक इन टाईम आहे बघा. आता चेक इन दिली तर बरी. इकडं सगळी वाट बघतोय. मस्त 12 वाजतंय. बघूयात आता काय. हॉस्टेलला चेक इन नाही भेटली तर बरं जरा जाऊन काहीतरी इथलं बरं मार्केट जरा हिंडून यावा. मग 3लाच सांगितले आई का 3लाच तुम्ही इकडे या. काही कार्ड भेटेल. हाँ ये अभी बांग्लादेशी भाई है मिले, उनके साथ अभी थोड़ा मार्केट घूमने जा रहा हूँ. जरा मार्केट आपण बघू. लय थंडी आहे, डेंजर थंडी आहे. तो बोलते जरा इकडच्या चौरांपासून. हां तिथं एशियातलं म्हणजे आपले बांगलादेशी, पाकिस्तानी, इंडियन, श्रीलंकन सगळे जेवढे आहेत तेवढ्यांचं इकडं तुम्हाला सगळं बघायला भेटेल बघा. एकदम खतरनाक कन्स्ट्रक्शन.
हे इकडं कामाला असतात, तर ते बऱ्याच गोष्टी सांगत होते कसं काय असतंय कसं काय नाही. तर आता झालं आहे तिकडं बघा आपले इंडियन स्वीट्स, हे बघा बांगलादेशी, पाकिस्तानी, इंडियन आणि श्रीलंकन. तर विषय असं झाले का माझ्या बॅकपॅक करताना माझा बेल्ट राहिला घरी. आता इथं बेल्ट कसा काय, कारण की मला घ्यायला आहेच. तर बरं 1-1.5 तास आहेत अजून, तर बरं जरा इकडं बेल्ट वगैरे घ्यावा. तर इकडं बघा लगेच भाज्या बिज्या आहे आणि केली विली विकायला येईन. हे बघा याच्या बाहेरच इकडं टमाटे विमाटी, या बघा दुध्या बिद्या यांचं रेट लिहिलं बघा 5.90. बाबा भले डेंजरी वांगी विंगी इकडं. तर इकडं बेल्ट आलतो हे बघा 5.5 युरोचा बेल्ट. नाही इकडं ही शॉपिंग आहे, इकडं स्वेटर बिटर पॅन्ट बघा 15 युरोनं 2 घेतलं तर 25. हे असं इकडं दुकान आहे. ते घेऊन टाकले, 5 युरोला दिलं बेल्ट. नाही इकडे कानटोप्या इंटोप्या, इकडे बोटा बिटा. बोटांचं रेट बघा किती, 29, 29.5 युरो. चला बेल्ट घेऊन झाला, बेल्टचं जरा बांधाल तर बरं यांच्यासोबत आलो आणि इकडं बेल्ट वगैरे घातला. तर बाबा खाली फुकट माझं एवढं 5 युरो गेले. पण मी ठीक आहे, कारण की बेल्ट भाई गरजेचं आहे. तर इकडं यो दादा आले इकडं पैसे पाठवायला घरी, तर इकडे येणार मी पैसे पाठवणार. चला आतमध्ये हे इकडनं पैसे घरी पाठवतात. इकडे मोबाईलचं दुकान आहे वाटतं. इकडे कवरा बिवरा, इकडे वाटत मोबाईल रिपेअरिंग होतात. तर फायनली एंट्री दिले ना. इकडं माझ्या रूम आहे आणि अशी इकडनं दिसतंय ना, वरून बघा असं दिसतंय. हो असला म्हणजे हॉस्टेल. बाबा बाबा तरी अर्धा साधे दिले, लई बारा वाटले. तर कार्ड लावायला लागेल, खोलायला लागेल ना. 205. इकडे ना अशा आपल्या रूम. चला आता फ्रेश होऊ जरा. नाही इकडं वॉश बेसिंग आहे. तर नाश्ता वगैरे करून झाला मस्त. तर मी बरं आता इथलं साईडचं सीन बघायला जावं. तर मॉन्ट मारते म्हणून इथे एक एरिया आहे, तो बरं बघायला जाऊ. तर जाता आता इथं यो शॉप भेटला इथं जरा यो 3.5 युरोचा आहे बघा. यो घेतलं खायला, बरं मस्त दाबून खातो. आलो मी इथनं एक 20 मिनटावर वॉकवरनं आहे माझ्या हॉस्टेलच्या इथनं. तर बरं काला मेट्रोचा 2.5 युरो जातात. तर बरं चालत जावा. आता यो घेतलं दाबून. निघताना पण जरासा उपमा घालता. बरं यो पण खात जावा. भाऊ खाऊन घेतो मी. टेस्ट म्हणजे ठीकठाक आहे, एवढी पण काय खास नाही, पण मस्त आहे. यात बटाटा आहे, परत त्यांचे सॉसेज आहेत आणि ब्रेड आहे. तर खातो आता दाबून. तर 10-15 मिनटं चालून झाल्यानंतर आपण पोहोचतात माउंट मार्तेला. पण माउंट मार्तेला जायला पाहिजे, पण 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही याजान बसून जाऊ शकता, नाही तर इथनं तुम्ही चढून तेवढं वरती जायचं आहे. तेव्हा ते याजान, तेव्हा माझं नाव नाही ते. तर आपण जाऊ इथनं चढत. हे बघा मेट्रोला पण याला तुम्हाला ऑलमोस्ट 10-15 मिनटं लागले असतं. पण जर तुम्ही 20 मिनटात तुम्ही जर बाय वॉकने येता तर बघ काला का चालत जायचा. तर जाऊ आपण इथनं शेजा चढत. कसली थंडी आहे बाबा, हात असं गोठलेन, एवढी थंडी आहे, डेंजर थंडी आहे. तो घेतलेला तो मागाशी 3.5 युरोचा अर्धा खाला ना, अर्धा ठेवला नाही तिथे ठेवला. पोट टाईट झाला एवढाच होता. टेस्ट ठीकठाक होती. तुम्ही अरे बघू दे बरं काय डिश आहे काय नाही. तर खाऊन बघली, पोचवता वरती जरा. बाबा कसली गचरी इथं दिसं बघतंय, इकडून गचरी डेंजरच. हे बघा असला भारी चर्च आहे ना. आपण चर्चमध्ये पण जाऊ. इकडे गचरी बघा, इकडनं पण बाबा 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 कसली लोक येईन. हे बघ खतरनाकच. आता मला गचरी काय ना, लोकांना सुट्ट्या आहे म्हणून. क्रिसमस नातं आहे ना, त्याच्यामध्ये एवढी गचरी, लोकांना सुट्ट्या. पण जाताना धाराधर. इकडं बरं चर्चला आतमध्ये जाऊ, पण इकडं बघा इंटे मारायला ही आवडी लाईन लागले. ही इकडनं लाईन, इकडनं अशी फिरत आहे. तर मी बरं जरा पूर्ण जाऊन यावा.
ना त्या चर्चच्या इथनं पुरं आल्यावर ह्यो असं इकडं मार्केट आहे. तर मार्केटमध्ये बघा इकडं फरशी बिरशी हे शालबील इकायला आहे, कानटोपे इकायला आहे ना. इकडं कॅफेला बघा मस्त एकदम मजा चालली आहे. काय भारी वाटतं ना मार्केट आहे बघा, खतरनाक ना. इकडं बघा मॅग्नेट बिग्नेट, हे मॅग्नेटचं रेट आहे ना 250. ना इकडं कॅफे पेन हे बघा सांटा ना काला सांटा. हे बघा सांटाचा कलर चेंज झाला. इकडं पण जरा आतमध्ये शॉप्स आहेत ना. काय इकडं शॉपमध्ये बघू ना का लेडीजचा आहे. अरे सगळं लेडीजचा आहे, आपला जाऊन फायदा नाही. चला बाहेर. इकडं पेंटिंग लावल्या. इकडं भाई यो काय ज्यूस बी विकतं. काय रेट बीट काय एवढं काय कॉस्टली नाही म्हणजे ठीक आहे. 4 युरो म्हणजे पकडा तुम्ही 5. सध्या 1 युरोचा रेट चालू आहे 1.6 म्हणजे 106 रुपये. 1.6 नाही म्हणजे 106 रुपये म्हणजे त्यांचं 1 युरो असा रेट चालू आहे. काय भारी वाटतं ना मार्केट, किती बारा वाटतं बघा. नाही इकडे असं मार्केट आहे ना. इकडे असा गोंगाट असतं आपल्या जत्रेमध्ये, तसं पण इकडे गोंगाट चालूच आहे. हे बघा काय भारी वाटतं ना. पण चर्च आहे जरा, त्या चर्चला जरा आतमध्ये जाऊन बघूयात कसं काय नाही. ह्याची कॅसा बघा कशी आहे, डेंजर ना. इकडं जाऊ आत. हे बघा व्हिडिओ अलाउड आहे का नाही, सॉरी व्हिडिओ अलाउड आहे का नाही का माहिती नाही. पण बघू जर आपल्याला थांबवला तर व्हिडिओ नाही काढायची. तर इकडे बघा चर्चमध्ये जाऊ, नाही अलाउड. जसा कालोख होत चाललाय तशा लाईटी मग असल्या भारी दिसतं. खतरनाक ना. हे बघा ना इकडं तुम्ही मध्ये स्क्वेअरला आलात म्हणजे इकडं मध्ये इकडं अशी पेंटिंग करत असतात. म्हणजे पेंटिंग करता पैसे घेतात. जसं यो मा दादा बसलाय बघा, तसं इकडं पेंटिंग करायचं चालू केलं. इकडं हे बघा पेंटिंग करतात. तर तुम्हाला पण तुम्ही इकडे याचं तर पेंटिंग करत होता. एवढी थंडी वाजतं बाबा, हात थरथर कापायला लागले आणि एवढी डेंजर थंडी आहे लय इकडं. म्हणजे यो मार्केटून म्हणतात पेंटिंगचं म्हणजे स्क्वेअरमध्ये ते असा ना. इकडं सगळ्याच्या पेंटिंग काढलं त्यांनी, का भारी पेंटिंग काढले माझ्या दादानी पण लय भारी ना. बघा जिकडं तिकडं जा तिकडं गचरी ते नुसती, ह्या गलिंग गचरी त्या गलिंग गचरी, लय खतरनाक. हात गारटले नुसतं. या इकडं छोट्या पेंटिंग केलेल्या आहेत बघा, अशा भारी आहेत. 6 युरोचे आहेत. हे बघा इकडं पेंटिंग केले आहेत. हे बघा लयच खतरनाक ना. म्हणजे अशी उतरण आहे चढण आहे. आणि हा माउंट मारते ना, हा चढणी आहे त्याच्यामुळे आपल्याला चढून यायला लागतं. तुम्ही बघितलं तिकडं इकडच्या लोकांची हाईट असतं बाबा कसली डेंजर. मी तर बुटुकला वाटतं त्यांच्यासमोर. हे बघा इकडं पण नुसतं मार्केट, तिकडं पण नुसतं मार्केट. नाही इकडं बघा एक टॉय ट्रेन पण असते बघा. ही टॉय ट्रेन, या टॉय ट्रेन मध्ये पण तुम्ही बसून माउंट मार्तरेचा तुम्ही म्हणजे हे घेऊ शकता. नाही इकडं तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये हे लवलॉक ले असतात. हे बघा इकडं हे असं हे लावलेलं आहे लोखंडच्या. बघा कसलं खतरनाक. इकडनं सीन बघा काय भारी दिसतंय, खतरनाक ना. नाही खतरनाक व्ह्यू दिसतंय. हे बघा इकडं नुसतं ब्रिज. आता आपण तिकडनं चरलेलो आणि आपण या साईडून इकडनं तो चर्च दाखवलेला बघा. त्या चर्चला बघू आपल्याला आता गचरी कमी झाली का नाही, गर्दी कमी नसेल झाली तर बघू आपण जरा वाट बघू. इकडं बघा कोणची नाव बिवा दिसतं का बघा, लवलॉक. किती लॉक येणे, खतरनाक ना. बघा गचरी काय कमी ना झाली. ती तिकडनं लाईन आहे, तिकडनं अशी लय गचरी आहे. इकडे ही बाबा थंडी नाही. इकडनं बघा पॅरिस कसं दिसतं रात्री, लय भारी ना. ही इकडं गचरी बघा किती बघा.
या ब्रिजवर ना आपल्याला असं करत करत खालती उतरायचं आहे ना. इकडं आपण डायरेक्ट पायऱ्या बिऱ्यानं बसते. डेंजर काम आहे. नाही याला लवलव ब्रिज पण बोलतात. सगळीकडं इकडे हे जसे सण तसे तिकडं नुसतं याला आवलेलंच आहे. बाबा आता एक स्कॅम होता वाचलं मी डेंजर. इथं ती काली लोक असताना धरून मला अक्षरशः धरलेला नंतर बँड वाजवला. मी हिसकून आले. लय डेंजर भाई. एकदा 4-5 जणांचा ग्रुप असतो तो ना असं धरतान ना हिसकून मला तर असं खेचत होतो. मी हात झटकून आलो उरं कसावीचा भाई. डेंजर म्हणजे फ्रान्समध्ये एवढं डेंजर असतं. तर टोटल फ्रान्सची एक पॉप्युलेशनमध्ये 68 बिलियन पॉप्युलेशन आहे. आणि त्याच्या बाउंड्री स्वित्झर्लंड आहे, इटली आहे, बेल्जियम आहे, लक्झमबर्ग आहे, मोनॅको आहे, अशा याच्या बाउंड्री आहेत. तर बाबा तो इथं म्हणजे असे स्कॅम उतरतात का. रोज देतील तुमच्या बँड लावतील, फ्रेंडशिप बँड खेचून घेतील तुमचा मोबाईल भाई. ले डेंजर इथं. तर बघू आता इकडं पण छोटासा एक मार्केट आहे. इकडनं चढलेलो आपण तसा इकडनं असं आपण खालती आलेत. तर जसं वाटतं तसं तुम्हाला हा फ्रान्स सेफ नाही भाई. एवढं ते कालं कुठं दिसतं ना, काही जरा लांबच बोलतं ना, ते कालं कुठं भाई एवढं डेंजर असतात काही या ITला माझ्या डबल. त्यापेक्षा बाबा त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरा. खतरनाकच. तर आले मी माझ्या आता हॉस्टेलची इथं. बरं थोडीशी इथलं जरा म्हणजे लाईक ग्रोसरी मार्केट कसं असतंय, किती एक्सपेन्सिव्ह आहे, त्या पण गोष्टी जरा मला बघायच्या आहेत ना. काही त्या उद्या नाश्ता ठेवून काही गोष्टी घ्यायच्या आहेत. पाणी घ्यायचं आहे. ताण ते तरही कमी लागतं आहे, घाम पण निघत. तर घ्यायचे आहेत. जरा जाऊयात. मी मॅगडी जेवण इथं समोरच मॅगडी आहे. माझं हॉस्टेल तिकडे आहे. इथं समोरच मॅगडी आहे. प्लस KFC पण आहे. तर हे बघा $3 आहे. एक कालाकोट इथं पण आहे. तर $3 €3 बर्गर भेटतं आहे. बघा हे असं आवाज येत येतात आणि तुम्हाला थांबवता येतात. कारण थांबवता नाही. लय खतरनाक बाबा. हे मॅकडॉनल्ड्स लय खतरनाक असतात ना. तुमचं ते मोबाईल घेऊन पलतील आई का वाटतं अशी नाही. फ्रान्स जरी एवढी भारी कंट्री असली आणि हां पॅरिस ही त्यांची कॅपिटल आहे फ्रान्सची, तर तशी वाटली तशी नाही. हे बघा गारेतून नॉर्थ स्टेशन ज्या स्टेशनमधनं निघलो तो स्टेशन आहे. तर इकडं माझ्या हॉस्टेलच्या बाजूला बघा सिटीज काय मार्केट आहे. तर जाऊन बघूयात मार्केटला कसं काय नाही. आपल्याला पाणी बिणी पाहिजे. हे बघा पाणी बघा. €1 पाण्याची बॉटल आहे. अशा गोष्टी आहे. इकडे ॲपल आहे. 4 kg. मला ब्रेड घ्यायचं आहे. €4 1 kg, ₹400 किलो. इकडं आहे बारोट हात आले जरा. इकडं काय चायपत्ती वगैरे अशा गोष्टी आहेत. म्हणा ब्रेड म्हणजे कसं उद्याच्याला थोडासा खायला. कुठे मी बेकरीचा आयटम आलं इकडं. हे इकडं दारू बिरू बाबा डेंजर का नाही. आता कुठला घेऊ काय घेऊ तो विचार करतं. हा बघतो जरा मी. तर €2चा ब्रेड घेतला मग त्याची आपली कशी 4-5 दिवसात एक्सपायरी होते ना. त्याची एक्सपायरी बघा कधी आहे 12/1/2026 पर्यंत. खतरनाक ना. इकडं यो असा वातावरण मस्त आणि ती ठण हवा भाई खतरनाक. ही म्हणजे 3-4 दिवस जरा नाश्त्याची सोय केली. म्हणजे माझा आहे मुसली ओट्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण बरं जरा नाश्त्याची सोय. आणि आता ह्यो इकडं हॉस्टेल आला आहे आपला. तर हॉस्टेलमध्ये जावा. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय. ये इकडं सगळी बसले जरा खायला प्यायला. चला बाय.